झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पैसे दिले नाहीत म्हणून अंगणवाडीच्या बांधकामाचे साहित्य नेले काढून। शिरपूर तालुक्यातील आदिवासी निशाणपाणी पाड्याची शोकांतिका। बालकांचे होताय हाल, प्रशासन मात्र सुस्त। धुळे जिल्ह्यात असलेल्या शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाडपाणी हा आदिवासी परिसर असुविधांमुळे कायमच चर्चेत राहतो। आता याच गुऱ्हाडपाणी ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या निशाणपाणी पाड्यावरील असंवेदनशीलतेचं वास्तव समोर आलंय। या पाड्यावर आदिवासी मुलांची संख्या बऱ्यापैकी असताना देखील या ठिकाणी अंगणवाडी यायला स्वातंत्र्याची तब्बल 75 वर्षे उलटावी लागली। अंगणवाडी मंजूर तर झाली, पण 1.5 वर्षांपासून सुरू असलेले बांधकाम अद्यापही पूर्ण होईना। मुळातच मध्य प्रदेशच्या सीमेवरील सातपुड्याच्या दुर्गम भागात असलेल्या निशाणपाणी पाड्यावर अजूनही रस्ते आणि वीज पोहोचलेले नाही। निशाणपाणी, थ्वानपाणी, मेंढाबर्डी, साखळीपाडा या पाड्यांवर जायला रस्ते नसल्याने आजही मध्य प्रदेशातून जावे लागते। त्यातल्या त्यात निशाणपाणीला अंगणवाडी मंजूर झाली, पण 1.5 वर्षांपासून ठेकेदाराने काम अर्धवट सोडले। मग स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन या भागात कार्यरत असणाऱ्या यंग फाउंडेशनचे संदीप देवरे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला। 7-8 महिने ठेकेदार आलाच नाही, तोवर अंगणवाडीत झाडे झुडपे वाढली। पुन्हा पाठपुरावा सुरू केल्याने भिंतींवर स्लॅब ठोकण्याचे काम सुरू झाले, परंतु पानसेमल येथील ज्या मिस्त्रीने या पाट्या आणि दांड्या लावल्या त्याला ठेकेदाराने पैसे दिले नाहीत म्हणून त्याने आपले साहित्य काढून नेले। यामुळे स्थानिक आदिवासींमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होतोय। कुणाच्या तरी घरात किंवा उघड्यावर मुलांना बसावे लागत असल्याने अंगणवाडीचे अपूर्ण बांधकाम तत्काळ पूर्ण करावे अशी रहिवाशांची मागणी आहे। ठेकेदाराची मुजोरी दूर करून प्रशासन यात लक्ष घालेल काय? निशाणपाणीच्या आदिवासी बालकांना त्यांच्या हक्काचे छत मिळेल काय, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।